नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भारतीय पंचांगानुसार आणि मराठी महिन्यानुसार आषाढ हा 4था महिना आहे। सूर्य ज्यावेळी कर्क राशीत प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचांगातील आषाढ हा महिना सुरू होतो। आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दरम्यान पूर्व आषाढ आणि उत्तर आषाढ येते, म्हणून याला आषाढ असे नाव पडले असे सांगितले जाते। या महिन्याला शुची असे देखील म्हटले जाते। प्रत्येक मराठी महिन्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, तसेच आषाढ महिन्याला देखील आहे। या महिन्यात काही गोष्टी केल्या जातात आणि काही गोष्टी टाळायच्या असतात। याच महिन्यात आषाढी एकादशी येते, ज्या निमित्ताने आवर्जून उपवास केला जातो आणि आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या जातात। जाणून घेऊया आषाढ महिन्यासंदर्भातील काही रंजक गोष्टी। या काळात अनेक मराठी सण येतात। या काळात देवशयनी आषाढी एकादशी येते। वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र असा काळ असतो। मस्त रिमझिम पावसात या काळात वारी निघालेली असते, त्यामुळे वारकऱ्यांसाठी असलेला सगळ्यात महत्त्वाचा सण आणि उपवास हा या काळात असतो। आषाढ महिन्यात येणारा दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा केली जाते। महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस ओळखला जातो। भारतीय संस्कृतीचे मूलाधार आणि शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव केला जातो। पौराणिक दाखल्यानुसार याच काळात महर्षी व्यासांनी महाभारत लिहिले। ज्या मुलींची लग्न नुकतीच झाली असतील अशांना आषाढ महिन्यात माहेरपणाला घेऊन जाण्यात येते। असे म्हणतात, आषाढ महिन्यात नववधूने तिच्या नवऱ्याला पाहू नये किंवा सासरच्यांना पाहू नये। असे म्हणतात, नवीन घरातील कर्ता पुरुष आणि पत्नी सुनेवर जास्त अधिकार गाजवत असेल तर त्यांना आखाड सासरा आणि आखाड सासू असे म्हटले जाते। पूर्वीच्या काळी मुलींना फारच कमी माहेरे येण्यासाठी मिळत असावे, त्यामुळे त्यांना सासरवासातून थोडी मुक्ती मिळावी यासाठी आषाढ अमावस्येच्या आधी मुलींना घेऊन जाण्याची प्रथा पडली। आजही अनेक जण ही प्रथा पार पाडतात। आषाढ महिन्यात प्रभू जगन्नाथाची रथयात्रा निघते। त्यानंतर 4 महिने भगवान विष्णू हे 4 महिन्यासाठी योग निद्रेला जातात अशी श्रद्धा आहे। त्यामुळं या महिन्यात काही बाबी करू नयेत असे संकेत आहेत, तर काही बाबी केल्यास त्या लाभदायक ठरतात अशी मान्यताही आहे। कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय करू नये यावर एक नजर टाकूयात। आषाढ येणाऱ्या देवशयनी एकादशीनंतर शुभ कार्य करू नयेत। या दिवसापासून देव झोपी जातात असा समज आहे। आषाढ महिन्यात पाणी वाया घालवू नये। शास्त्रामध्ये याला शुभ संकेत मानण्यात येत नाही। आषाढ महिन्यात विष्णूची उपासना आणि नामस्मरण करणं चांगलं मानण्यात येतं। आषाढात लक्ष्मी नारायणाची पूजा केल्यानं पुण्यफळाची प्राप्ती होते, तसंच अपार धनलाभ होतो असंही शास्त्र सांगतं। माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।